जायचं राहू देच आज. कसला हुशार आहे तू. हा मग तुला कळालं का नाही आता आता जाऊन बघ. त्याला तीन दे. त्याला तीन दे. तू आमचे जास्त व्हिडिओ बघतोय की नाही रे. बाय बाय गुड नाईट. मग एक काम कर, आपण मेट्रो घ्यायचीच नाही ना, आपण बुलेट गाडी घ्यायची आहे ना. लय इनोसंट आहे. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज संडे आहे, तरी पण गणेशचा सकाळ सकाळी क्लास असतोय, म्हणजे निवांत असं आम्हाला मिळतच नाही, तरी पण आम्ही निवांत झोप काढतोय त्यातनं पण तेवढं असतं. हा 9:30 साडेनऊला जातोय, तर आम्ही 8 साडेआठ पर्यंत निवांत झोपतोय. अर्धा तासात पटापट आवरतोय. हा आंघोळ वगैरे करेपर्यंत मी इकडे नाश्ता तयार करतोय, पटकन खातोय आणि मग जातोय. असा संडेचा आमचा सुरुवात असत्या. गडबडीत सुद्धा नाश्ता एवढा भारी करते ना. हा हा पूनमच्या हाताला काय चव आहे, काय सांगू. उपीट केलं होतं, मस्त गडबडीत केली होती खरं. गणेश तुला सगळंच आवडतं. मला पूनमच्या हातचं सगळं आवडतं. कधीच मला नाव ठेव. मार पण आवडतं. चलो भेटू लवकरच भेटू. नाही लवकर आलास तर घराच्या बाहेर थांबायचं. चलो बाय बाय मित्रांनो, मी जातो आमच्या कामात. तर मित्रांनो मोजे घातलाय आणि आता जायच्या गडबडीत म्हणतोय माझे शूज. बरं तुझे शूज तुला ठेवता येत नाहीत. अँटमॅन हे घातली की मला अँटमॅन म्हणते. खरंच दिसतोय. चलो बाय बाय. बाय बाय. आता रुमाल राहिला याचा. मी म्हणते आज राहू देच गणेश जायचं. जायचं राहू देच आज. तर चला अँटमॅन दाखवतो तुम्हाला, माझा अँटमॅन. चौपर्यंत बाईक नेहमी बाय करतोय, पण आज माझा त्यानं पचका केलेला आहे. असं होतंय कधी कधी. ठीक आहे, पुढनं जर गाड्या वगैरे येत असतील तर मग तो मागे वळून बघत नाही, त्यामुळं इट्स ओके. आणि आमचा चिमणाबाई खरा संडे परी जातो. हा संडे निवांत झोपलेली आहे चिमणा आमची. कुठली काळजी नाही, कुठली चिंता नाही. पडदा ओढे बिचारीची झोपून आली. स्कूलमुळे रोज लवकर उठतात, पण आज ठीक आहे, आज मी तिला उठवत नाही. कधी उठायचं तर उठू दे. तर मस्तपैकी आम्ही आता चहा पित आहोत. संध्याकाळी मस्त वारं सुटले आणि आम्ही इकडे बसलोय वाऱ्याला. आणि आता परी या लागल्या. कधी कधी लई शाण्यासारखं वाटतंय. म्हणणार की जाऊन मी खेळायला. नाही म्हणत नाही. हो. तर हा म्हणतोय परी वर आल्यावर विचारणार जाऊ काय. मी म्हणते ती तसं विचारणार नाही, बघूया विचारते का, म्हणजे खेळायला जाऊ का असं. परत तिला मी सांगितलं की बरोबर 6 वाजता घरी पाहिजेस मला. गेटचा आवाज यायला लागल्या बहुतेक. बघूया काय म्हणतं. आला माझा चिमणा. कच आलो गो पिलू माझ्या. लाईटला पिलू संध्याकाळ झाल्या. एवढं सगळं त्यातलं 2 लाव, खालच्यातलं 2 लाव. इकडचं रे टीव्ही जवळचं, देव मंदिर जवळचं. हा अनेक लाव इकडं खालची. हा बस. हात पाय तोंड धुवून आलं पिल्लू माझं. कशाला खेळत बसलास? बंद कर पिल्लू, सारखं तसं नाही करायचं सोनं. फ्रेश होऊन आलं की पिल्लू. कसला हात पाय धुतेस ग मग तू? पिल्लू हात पाय धुवून फिरून आलीस. हात पाय धुवून म्हणजे वाळलं पण लगेच वरी उपरे. खतरनाक आहे ती. पाण्याचा लेप लावून येते. ते टॉवेल वल्ला होईल म्हणून ती जरा वाऱ्याला फिरून आले. आपणच वाळते. पाण्याचा लेप लावून येते वाटत. शान बाळ आहे माझं. चला घ्या का अभ्यासाला बसा. तोंडात बोट घाल नको. काय बारकं बाळ आहे अजून पिल्लू. घ्या अभ्यासाला बसा. चला मित्रांनो, पिल्लू आजपासून काय करणार माहितीये काय? पूनमला आई म्हणणार आहे. ती मम्मी म्हणत होती आई म्हणणार आहे. हो असं आम्ही सांगितलंय तिला, पण ती म्हणते मला सवय लागल्या तर मी कसं मोडू. तिला म्हणजे ट्राय कर म्हणून सांगितले. बघ पिल्लू. मला फक्त बाबा म्हणते ते, आणि तिला मम्मी म्हणते. ते फक्त आई म्हणायची आम्ही ती सवय लावली नाही. डोळे का चोळाल्यास? काय म्हणणार तिला? आई
आई मला खाऊ दे ना. आई मध्ये चूक गोडवायची मम्मी तुम्ही. होय, आई आणि बाबा म्हणायला जेवढं भारी वाटते की. तेच की आई आणि बाबा. बाबा तर मला एवढी भारी हाक मारते ना. होय बाबा 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 सांगा की बाबा लय भारी म्हणतात. झालं ना खेळून सोनू? अजून खेळण्यातच गेलं. मन अजून खेळण्यातच आहे. मग काय जाणार आहेस काय खेळायला? आ जाणार आहेस पिलू? खेळायला जाणार आहेस तू? बघ तुला म्हटलं की नाही बाबाच ओळखते आपल्या मुलगीला. तुला म्हटलं तर मी म्हणलेलं परी म्हणणार की नाही जाणार खेळायला, पण परीनं जाणार आहे असं म्हणल्या. जाऊन येत जा अर्धा तासात ये. आय एम नाराज पिलू, आय एम नाराज. सगळेजण गेले भांडणं झाले म्हणून. म्हणून आलीस तू पिलू? तरी म्हणलं पुरे वा. टायमिंगला मी म्हणालो बाबाला परी किती शाण्यासारखं वागाल्या. सगळं खुश झालं की रे. सगळं माझं पाणी फिरवलीस. पण भांडणं बरोबर टाइमातच झाली ना. मग ते काय का असना टाइम तू बघितलीच नव्हतीस, पण भांडण झालं म्हणून आलीस, विषय संपला. हा तुला खेळायचं बोलवायचं घरी बोलवायला खेळात ना. अरे असं 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 बाल आहे व्हायला. मग सरळ कर की. हिचं काय वेगळंच. असं का? होय होय व्हायले वय. लय हुशार आहे हा. लय हुशार. कसं ग चिम्या, रागवायचं पण नाही तुला आहे की नाही. तर चिम्यानं मला आज कपडे जरा जास्त होती, सकाळी पिळून घेतली. काय तर छोटी मोठी मला मदत करतंय बाळ माझं. ते शानं बाळ आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू मम्मा. आता अभ्यासला बस ना पिल्लू. ऐसा नहीं करना पिल्लू, टाइम देना पड़ता है अभ्यास को भी. क्या क्या कुछ नहीं है, अभी बताते इधर आओ, ती पट्टी लेके आओ. सुबह देर है थोड़ा थोड़ा. थोडा थोडा बस बस अभ्यासला वेळ घालून. तर मित्रांनो आज परी लागला काहीतरी गेम खेळूया, आणि तिने एक गेम सांगितल्या की सगळी उत्तरं चुकीची द्यायची, पण उत्तरं चुकीची द्यायला आम्हाला प्रश्नच सापडेना झाला. म्हणजे पटपट विचारायची प्रश्न आहेत ती. तर मला मग म्हणायला लागला की मी क्वेश्चन लिहून देते, तुम्ही प्रश्न विचारा. मग ही क्वेश्चन लिहून दिल्यानंतर ही त्यात पासच होणार. म्हणजे तू आता बाबाला पण क्वेश्चन्स विचारायचे ते. हा ते झालं की आता मी किंवा बाबाला. 12. होय की आमच्या दोघांचं एक ठीक आहे, पण आमच्या दोघांपैकी तुला काय विचारतील पण तूच लिहून देणार, मग तू पासच होणार की त्यात. मग तुम्हाला पेपर देतोय. लय हुशार आहे का तू, लय हुशार आहे. सॉरी घरात लागलं है ना. लाल. तू मारतोस मला सवयच आहे काय काय माहिती. होय मला पण हाणतात. मला तर असं हसालो का नाही मी, असं खुशीच्या भरात असं मारत. मला तर खूप कुत्र्यागत हाणतात. गणेश म्हणतोय खुशी तुला होत्या कारण मला मारून मला रडवतेस. हा इथंच आहे इथंच आहे. तवा आला होता लय दिवसानंतर आलाय मग तुम्ही. कोण आहे ही गॅंग? तुम्हाला आठवण आली की येत आहे काय? काकाची आठवण आली. चला शाळा चालू झाली का नाही? तू कोणाची ग? उद्यापासून आहे. नितीनची. आणि हा कोण आहे? पुढे ये की. मुंबईवरच मुंबईवरचा आहे. तू नाही व्हिडिओ बघत. तू व्हिडिओ बघत नाहीस. मलाही घेऊन आले. हे म्हणून आलायस व्हय? हे काय बरोबर नाही. बघत नाही. अरे वा गुड. बघायचं नाही. कितवीला आहेस? 7वी. 7वीला आहेस? लाजाला बघ कसा. आता 7वीला गेलास ना? 6वीला किती टक्के? 9वीला. हा 6वीला 80%. काय सुट्टी नोट जोरात आहेस की. आमच्या गरीबाच्या घरात बसत नाही का तुम्ही? तू कोणाचे? नितीनचे. अरे मग सचिनचे कोण आहे यात? नाही कोण? आणि ह्याचे अमोलचे तवा चालते ते. आम्हाला दाखवा की. एक मिनिट इकडे समोर आहे जरा, तुला दाखवतो व्हिडिओ मी. मला खरं सांगायचं, आजकाल असं कोणच नाही की ज्याच्या हातात मोबाईल नसतो. माझ्याकडे मोबाईल आहे. हा रिचार्ज संपला. अरे आजचं झालं रे, पण मोबाईल बघतोस की नाही? हा. मग मगाशी कसं नाही म्हणलास? पण इंस्टाग्राम नाही बघत. युट्यूब बघतोस ना? मग युट्यूब वरती पण आहे आमचे. युट्यूबवर मला नाही दिसत. दिसत नाही तर आता आम्ही काय करू? आता मी तुला माझे व्हिडिओ माझ्याच मोबाईल मध्ये नाही दाखवणार. ते नाही, ते तुझ्या मोबाईल मध्ये बघायचं तू व्हिडिओ. पप्पांचा बघ. अरे आमच्या व्हिडिओ मध्ये चॅनलचं नाव काय?
सांगतात की त्यांनी. हे सांग रे बाळा, काय आमच्या चॅनलचं नाव काय आहे सांगा. गणेश डान्स मनवा बघ तुला दिसतंय. कसला हुशार आहे रे तू. हा मग तुला कळालं का नाही आता. आता जाऊन बघ ठीक आहे. हसा लागलाय बघ. आणि बाळ कमेंट पण करायची. नाव काय तुझं. आरव आडनाव काय. मुंडे. आरव मुंडे म्हणून कमेंट करायची. नाही मी तुमचे व्हिडिओ बघ. नाही नाही आरव मुंडे म्हणून कमेंट कर फक्त बस. बाकी काय लय लय काय नको. आणि दाजी वारली होती. वाढलेले हा आणि थँक्यू आमचे व्हिडिओ बघता. चॉकलेट खाऊन नको काय म्हणाला. हे आमचे व्हिडिओ बघताय म्हणून थँक्यू. त्याला तीन दे. भेटायला आला. त्याला तीन दे. तू आमचे जास्त व्हिडिओ बघताय की नाही रे. माझे मोबाईल नुसते कसलं दाबून खोटं बोलू नको रे. पप्पाला विचारू काय. विचारू पप्पाला. मोबाईल बघतो की नाही म्हणून सांग. बघते ना मग कसं खोटं बोलायला रे. हा नाही ना. आता उद्या जाणार आहे सुट्टीला आलते. सुट्टी संपत आली आम्हाला भेटायला आलाय तुम्ही. बाय बाय गुड नाईट. तर सगळ्यात कॉमेडी किस्सा झालाय माझ्या लाईफ मधला सगळ्यात हा कॉमेडी किस्सा आहे. आता थोडंसं आमचं चाललंय की मेटॉर घ्यायची. मेटॉर कसं आहे प्रोनाऊन्सिएशन मला पण नाही त्याचं येत. हां कसं काय असेल ते. आणि तिला म्हटलं की आता जस्ट एक रील बघितली. आणि कारण तुम्हाला माहिती आहे की इन्स्टा म्हणा किंवा FB यूट्यूब म्हणा की आपण कोणतेही डोक्यात विचार आला किंवा बोलणं जर चालू झालं तर लगेच त्याचे रील्स यायला चालू होतात. तर तसंच काहीतरी झालं असेल आणि ती रील्स आली समोर आणि गाडी एवढी खतरनाक होती. सुपरनोवाची होती. मेट्रोमधलं पुढचं सगळ्यात टॉप मॉडेल होतं. आणि ते मी हिला दाखवलं की आणि आम्ही जस्ट परवा बघून आले गाडी. फायरवॉल बघून आले. तर ही म्हणत्या मग मी म्हटलं ना की ही गाडी बघ पुणे कसली भारी दिसत्या. मग पुणे म्हणली की मग ही घेऊया. मी म्हटलं ही मला खरं आवडत नाही म्हटलं गाडी. मग एक काम कर आपण मेट्रो घ्यायचीच नाही ना. आपण बुलेट गाडी घ्यायची आहे ना. नाही रे आपण बघितलेली कुठली ती. आपण बघितलेली बुलेट नाही ते फायर बुलेट. फायर काय होतं सांग. लय इनोसंट आहे. आहे का ऍक्टिंग करता कळत नाही पण आहे इनोसंट तर आहे. गाडीतलं काय गणेश त्या तिथं पाक त्यांना रामायण सांगितलं आपल्याला. रामायण. अरे तू मुरलेला म्हणजे पोराने जर माहिती असते रे आम्हाला काय. आम्ही कधी तर जाणार आणि 4 गाड्यांची नावं सांगितलं तर दुसऱ्या दिवशी ह्याची त्याला त्याची याला नावं. आपण जे बघितले ते मेटॉरची फायरवॉल होती. सुपरनोवा त्यांच्याकडं मॉडेल नव्हतं. आणि आपण कॅन्सल केली ती कुठली होती म्हणजे हे नको आहे आम्हाला म्हणून. हे नको आहे म्हणजे 2 ऑप्शन दिलते का नाही. हंटर नाही हंटर सोडून अजून सुपरनोवा आणि ही फायरवॉल ही ऑरेंज कलरची होती ती फायरवॉल. दोन्ही एकाच ह्याचे प्रकार आहेत काय. एकाच कसं असते सुपरनोवा टॉप मॉडेल. फायरबॉल त्याच्या खालचं मॉडेल. म्हणजे आता i20 अष्टा वेगळं i20 स्पोर्ट्स वेगळं अशा टाइप मध्ये. हा मग त्यात एडिशन असतात रे असे. सुपरनोवा मध्ये 2-3 एडिशन असतात. फायरबॉल मध्ये 2-3 एडिशन असतात असे. असं असते ते. आणि म्हणते आपण खरं बुलेट घ्यायची आहे ना मेट्रो घ्यायची नाही. भाई मेट्रो ही बुलेटचीच आहे. कसला वादायच रे गं. मी अक्षरशः लोळलेलो असतो असं. हे म्हणला सण झालं नाही मला ते. लय इनोसंट आहे खरं. इनोसंट नाही आहे मी. खुरापती आहे मी. खुरापती सांगते मोठा तोंडानं. तर मित्रांनो हिला कधी काय सुचल काय सांगता येत नाही. आता 10-10:30 वाजल 10:30 वाजून तर गेल्या ते 10:30 वाजायला आले असतील. पण आता हे काढून बसल्या. हे आधी मी केक करत होते त्याचं साहित्य आहे आणि आता हे सगळं काढून बसलं. तुला काय करणार आहेस आता काढून सोनू. मी ना जसं मी माझ्या मदतीनं फक्त पन्ना बनवलेलं ना तसंच मी हॅपीचं चॉकलेट बनवलं. हॅपीचं चॉकलेट त्याच्याने बनव. हॅपीच्या वस्तूंनी बनवणार असं झालंय. पण का पसारा काढतेस तू सगळा. काल पण तिथं कचरा करून ठेवलीस तसाच. धम्मे मुलगी असली ना सगळ्यांना असंच असतं. हा सवय लावायच्या पिलू खरं चांगला. तिथल्या तिथं गोळा करायचं सगळं वस्तू आपलं काम झालं की. ओके बॉस. ओके बॉस नाही ओके नुसतंच ओके असते. ते बघ काय पाहिजे आणि ते पटकन ठेवून टाक. आणि वेस्ट काय करायचं नाही. ते उपयोगाला पडते परत आपल्याला.
मम्मा माझ्या बर्थडेला पण कॅन्डल लावू शकतोय. पिल्या पुढच्या वर्षी तुझा बर्थडे येणार आहे. त्याला काय होते कशाला लावल्यास हे ना आता लावल्यावर लाल होतेस. गोरा होत नाही मग नको. ह्याच्याने सगळं टॅन जाते, स्किन जरा फेअरनेस जरा येतोय, पण आपला नॅचरल कलर कधी जात नसतो. तू कुठले पण काय म्हणा. कारण माझा नॅचरल कलर नाही त्याच्यावर टॅन झालेला. तेच की काळा सावळा आहे तिथं काळा झाली. तर मित्रांनो मी आता जे आपलं दिवसभरात जे टॅन होते ना चेहरा त्यासाठी मी थोडंसं काहीतरी लावलेलं आहे. त्याचं मी नाव तुम्हाला आता सांगत नाही आहे. जर फरक पडला तर सांगतो तुम्हाला त्याचं नाव. तर आजचा व्लॉग आपण हा इथेच खतम करू. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय मित्रांनो. गुड नाईट. टेक केअर. बाय.